नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरिमोहनराव दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना सुद्धा शासनाचा सातत्याने उल्लेख करत असतो. मोदी सरकार, योगी सरकार, ठाकरे सरकार, वाजपेयी सरकार, मनमोहन सरकार असं आपण सातत्याने म्हणत असतो. पण एखादा व्यक्ती म्हणजे सरकार आहे का, हा प्रश्न जर आपण आपल्या स्वतःला विचारून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हे जे आपलं बोलणं आहे ते राज्यशाहीच्या, हुकुमशाहीच्या प्रभावातून आलेली अभिव्यक्ती आहे. कारण राज्यशाहीमध्ये राजा हाच सरकार असायचा. कारण एका व्यक्तीची सत्ता, तो त्याचं बोलणं, त्याची आज्ञा हाच कायदा असायचा. आणि म्हणून त्याचा प्रभाव असल्यामुळं आता सुद्धा मोदी सरकार, योगी सरकार, ठाकरे सरकार असे उच्चार आपल्याकडून होतात. पण आपण जर थोडा विचार केला आणि तत्वतः पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की शासनाची सुद्धा प्रकार असतात. राज्यशाहीतलं शासन हे व्यक्तिनिष्ठ शासन असते, पण संवैधानिक शासन जे आहे ते व्यक्तिनिष्ठ नसते. संवैधानिक शासनामध्ये संविधान हे सर्वोच्च असते आणि संविधानाच्या कक्षेमध्ये अधिकाराची विभागणी करून दिलेली असते. आणि म्हणून या शासनाची अशी 3 अंग असतात: कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. एवढंच नाही तर संघराज्य व्यवस्था असेल तर संघराज्य व्यवस्थेमध्ये घटक राज्य असतात आणि त्या घटक राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद. तिथं जशी संसद, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून कायदे मंडळ तयार होते, तसं इथं सुद्धा राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विधानसभा अशा पद्धतीने कायदे मंडळाची रचना असते. आणि म्हणून सरकार हे, आणि मग तेवढंच सरकार आहे असं नाही, तर आपण 73व्या आणि 74व्या घटना दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा काही अधिकार दिलेले आहेत. पंचायत राज आपका अपना राज असं ब्रीद आपण घोषणा देत असतो. म्हणजे काय, तर पंचायत राजला सुद्धा आपल्या गावामध्ये राज्य करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून ते सुद्धा एक प्रकारचं सरकार आहे. पण ही सगळी जी सरकार आहेत ती संविधानिक शासनामध्ये संविधानाच्या अधिकार कक्षेमध्ये येत असतात. आणि म्हणून मग आपलं पहिलं काम काय असेल तर आपण हे पाहिलं पाहिजे की संविधान म्हणजे काय. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल संविधान आपण ज्या पार्श्वभूमीवर स्वीकारलं. संविधानासाठी आपल्याकडं स्वातंत्र्य आंदोलनाचं मोठं अधिष्ठान आहे. 150 वर्ष जवळजवळ राजाराम मोहन रायांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत एवढी मोठी आंदोलनाची परंपरा आपल्याकडे आहे. हे झाल्यानंतर जे ब्रिटिश सरकारने फाळणी करून घ्या आणि तुमचं संविधान तुम्ही ठरवा, अन्यथा आम्ही देश सोडून जाणार आहोत अशी घोषणा केल्यानंतर संविधान सभेची स्थापना झाली. कॅबिनेट मिशन योजना आपण नाकारली आणि त्या ह्याच्यामध्ये अंतरिम सरकार स्थापन केलं आणि ती योजना नाकारली. म्हणून मुस्लिम लीग त्यातून बाहेर पडली आणि अंतरिम सरकारची सत्ता ही काँग्रेसच्या हातामध्ये आली आणि काँग्रेसनी संविधान सभा ब्रिटिशांनी बोलवायला लावली. आणि त्या संविधान सभेमध्ये पहिल्या भाषणामध्ये पंडित नेहरूंनी सांगितलं की संविधान हे आपल्या देशाची राज्यघटना बनवण्यासाठी सार्वभौम असेल. आणि हे सार्वभौम असेल म्हणल्याबरोबर मुस्लिम लीग त्यातून बाहेर पडली. आणि आपण पाहतो की आपल्या संविधान सभेला संविधानाची निर्मिती करत असताना फाळणी लक्षात घेऊन संविधानाची निर्मिती करावी लागली. आणि म्हणून त्याचा इम्पॅक्ट एवढा झाला की भारत हे संघराज्य आहे, पण ते संघराज्य हे केंद्र प्रबळ संघराज्य आहे, केंद्रोत्सर्गी संघराज्य आहे. आपण अधिकारांची विभागणी केली. संघराज्याची काही वैशिष्ट्ये असतात. संघराज्याचं पहिलं लक्षण आहे लिखित संविधान पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य आहे अधिकारांची विभागणी झाली पाहिजे, जी की भारतामध्ये सुद्धा झालेली आहे. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशी सूचींमध्ये आपण अधिकारांची स्पष्ट विभागणी घटनेमध्ये लिखित स्वरूपामध्ये केलेली आहे. आणि तिसरं जे लक्षण आहे संघराज्याचं ते आहे स्वतंत्र न्यायालय. म्हणजे केंद्र राज्यामध्ये जर संबंध बिघडले तर त्यासाठी न्यायालय असलं पाहिजे आणि ते स्वतंत्र न्यायालय आपल्याकडं आहे. आणि म्हणून भारत हे संघराज्य आहे असं आपण म्हणतो. पण या संघराज्यामध्ये
केंद्र हे प्रबळ झालेलं आहे, कारण त्याला कारण आहे भारताची फाळणी. आणि म्हणून ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. शासन, एक शासन राज्यशाही हुकुमशाहीचं शासन ज्यामध्ये व्यक्तिनिष्ठता असते, आणि एक संवैधानिक शासन. संवैधानिक शासन हे संविधानाने दिलेल्या गाईडलाईननुसार चालत असते, संविधानाच्या अधिकार कक्षेमध्ये ते चालत असते. आणि म्हणून नागरिकांना जे हक्क मिळालेले असतात ते हक्क संविधानातून मिळालेले असतात, आणि त्या हक्कांना संविधानाचं संरक्षण असते. व्यक्तीच्या हक्कांचं जर शासनाकडून उल्लंघन झालं, हक्क हिरावले गेले, तर व्यक्ती न्यायालयामध्ये दाद मागत असतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की मला जर विचारलं की या घटनेचा आत्मा काय आहे, कारण पंडित नेहरूंनी घटनेचा आत्म्याबद्दल बोलताना असं म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका हे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे, असं नेहरू म्हणाले. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तो प्रश्न येतो, भारतीय राज्यघटनेचा आत्मा डॅश डॅश आहे. मग तो पर्यायामध्ये नेहरूंच्या मते असेल तर तो उद्देश पत्रिका असेल, किंवा पर्यायामध्ये 32 कलम दिलं नसेल तर उद्देश पत्रिका असेल, किंवा आंबेडकरांच्या मते गृहीत धरून प्रश्न विचारलेला असेल, भारतीय राज्यघटनेचा आत्मा डॅश डॅश आहे, आणि पर्यायामध्ये कलम दिलेली असतील, तर तेव्हा आपल्याला कलम 32 हे उत्तर लिहावं लागत असते. म्हणजे प्रश्न गुगली टाकणारा असतो, विकेट काढणारा असतो, आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून आपल्याला संविधान म्हणजे काय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तर हे तुम्हाला कुठं सापडेल, तर संविधान आणि संविधानवाद. संविधानवाद ही एक विचारधारा आहे, आणि संविधान हा एक जिवंत दस्तावेज आहे. संविधान हा एक जिवंत दस्तावेज आहे असं का, तर संविधानाला जे अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे लोकांचं, त्यामुळं संविधानाची जी काही मूल्य आहेत त्याबद्दल लोकांमध्ये एक जिवंत भावना असते. त्याला आपण म्हणून आपण या अर्थाने संविधान हा एक जिवंत दस्तावेज आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून मग संविधान म्हणजे काय तर दिलेलं आहे, तुमच्यासमोर स्क्रीन दिलेली आहे. संविधान हा एक जिवंत दस्तावेज आहे. देशाचा कारभार कसा चालावा हे यामध्ये नमूद केलेले असते. संविधानामध्ये 3 महत्वाचे परस्पर संबंधी घटक असतात. नंबर 1, नियमांचा संच. संविधानात कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या शासनाच्या 3 विभागाची संरचना, त्यांचे अधिकार आणि कार्य व त्यांची कर्तव्य या संबंधीचे नियम असतात. प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नेमून दिलेल्या अधिकार कक्षेत काम करेल याची दक्षता संविधान घेते. आणि म्हणून हे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ ही तिन्ही संविधानाने आखून दिलेल्या अधिकार कक्षेमध्येच काम करत असतात. ही अधिकार कक्षा त्यांना ओलांडता येत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याकरिता इतर 2 शासन विभागांना 3ऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले असतात. उदाहरणार्थ अमेरिकेत अध्यक्ष व त्याचे अधिकारी यांनी त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच शासन काय करू शकते किंवा काय करू शकत नाही यावरही संविधान मर्यादा घालते. शासन काय करू शकते आणि काय करू शकत नाही यावर सुद्धा मर्यादा घालते. आणि मग आपण पाहतो की जर कार्यकारी मंडळांनी संविधानाचं उल्लंघन केलं तर संसदेमध्ये पंतप्रधानावर आणि कार्यकारी मंडळावर अविश्वासाचा ठराव आणून सरकार बरखास्त करता येते. आणि जर समजा सरकारने, कायदे मंडळाने आणि कार्यकारी मंडळाने संविधानाचं उल्लंघन केलं असेल, व्यक्तींच्या हक्काचं हनन केलं असेल, व्यक्तीचे हक्क पायदळी तुडवलेले असतील, तर व्यक्ती जेव्हा न्यायालयामध्ये दाद मागतो तेव्हा न्यायालय सरकारच्या विरोधामध्ये निकाल देते. सुप्रीम कोर्ट जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये निकाल देते तेव्हा तो निकाल, तो आदेश सुप्रीम कोर्टाचा हा सुद्धा एक प्रकारे कायदा असतो. आणि म्हणून संवैधानिक शासन पद्धतीमध्ये तिन्ही सभागृहामध्ये कुठलंही सभागृह हे सुप्रीम नसते. यामध्ये आपण तत्व काय स्वीकारलेलं असते
नियंत्रण आणि संतुलन याचं तत्व स्वीकारलेलं असतं. प्रत्येक सभागृहाचं प्रत्येक सभागृहावर नियंत्रण असते. कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करते आणि त्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करते. तर हे अंमलबजावणी करत असताना जर व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हनन झाला तर हे केलेला कायदा जेव्हा एखादा व्यक्ती दाद मागायला न्यायालयात जातो तेव्हा न्यायालय तो घटनेच्या अनुकूल आहे का नाही, घटनेची बेसिक स्ट्रक्चर जी काय आहे, पायाभूत संरचना जी काय आहे, त्याला ते अनुषंग आहे का नाही हे तपासून पाहते. आणि म्हणून या दोन्ही सभागृहावर न्यायमंडळ सुद्धा अंकुश ठेवत असते. आणि जर न्यायमंडळाने काही असंवैधानिक काम केलं, एखाद्या न्यायाधीशाने करप्शन केलं, भ्रष्टाचार केला, असंवैधानिक कृती केली, तर त्या न्यायाधीशावर महाभियोगाचा खटला या कायदे मंडळामध्ये संसदेमध्ये मांडला जाऊ शकतो आणि त्याला त्या पदावरून पदच्युत केल्या जाऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीने नियंत्रण आणि संतुलन अशा पद्धतीचा सिद्धांत आपल्या या संवैधानिक शासन व्यवस्थेमध्ये वापरलेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागत असते. हे एकदा का आपण लक्षात घेतला की आपण शासन म्हणजे काय हे आपण समजून येते. आणि मग शासन म्हणजे काय हे जोपर्यंत समजणार नाही, संविधान म्हणजे काय हे पर्यंत समजणार नाही, तोपर्यंत आपल्याला पुढचा भाग लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण हे सगळं बारकाईने लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये दुसरा जो भाग आहे अधिकाराचा संच. संविधान म्हणजे काय, तर संविधान म्हणजे अधिकारांचा संच. संविधान नागरिकांचे हक्क कर्तव्य नमूद करते, तसेच त्या हक्काचं संरक्षण करते. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र, सन्मानाने व प्रतिष्ठित आयुष्य जगता आले पाहिजे यासाठी ची परिस्थिती, यासाठीची कायदे संविधान निर्माण करत असते. आलं का लक्षात? आणि म्हणून संविधान म्हणजे काय समजून घेत असताना आपण या मुद्द्यांच्या आधारे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की संविधान काय आहे. अधिकाराचा संच. प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, सन्मानाचे व प्रतिष्ठेचे आयुष्य जगता यावे यासाठी विविध अधिकार दिलेले असतात. मात्र या अधिकारांना मर्यादा असतात. तर काय मर्यादा असतात, तर भारतीय राज्यघटना जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य देते तेव्हा ते स्वातंत्र्य देत असताना ही मर्यादा आहे की आपण ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहोत तो उपभोग घेत असताना दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला काठी फिरवण्याचं स्वातंत्र्य आहे, पण ती काठी जर दुसऱ्याला लागणार असेल तर ते स्वातंत्र्य नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अनिर्बंध स्वातंत्र्य नाही, तर त्याला संविधानाने मर्यादा घातलेली आहे. म्हणजे भारतीय संविधान नागरिकांना मूलभूत हक्क देते, पण त्याचबरोबर त्यावर मर्यादाही घालते. म्हणजे केवळ अधिकार देणे पुरेसे नसते, तर त्याच्या संरक्षणाची व्यवस्था करणे ही गरजेचे असते. भारतीय संविधानात लोकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी विविध मार्ग नमूद केले आहेत. नागरिकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने न्यायमंडळावर दिलेली आहे. अशा पद्धतीने या दोन घटकामुळे शासन, समाज व व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारी एक चौकट तयार होते. त्याला आपण असं त्रिकोण देतो की यामध्ये व्यक्ती हा केंद्र ठिकाणी आहे आणि इथं समाज आणि या ठिकाणी राज्य. जे राज्य म्हणजे शासन, राज्याचे अधिकार मृत स्वरूपात शासन वापरत असते म्हणून शासन. तर ह्या तिन्ही मधली ही जी रेषा आहे ही समांतर त्रिकोणाची आहे. हे समांतर असेल तर कायदा आणि सुव्यवस्था असते, अन्यथा नाही. आणि म्हणून अधिकार, हक्क आणि त्याची मर्यादा या गोष्टी पाळल्या जातात.
आणि म्हणून मग भारतीय स्वातंत्र्याबद्दल, भारतीय राज्यघटनेने दिलेल्या हक्कांबद्दल, स्वातंत्र्याबद्दल असं म्हटलं जाते की हे स्वातंत्र्य देऊन दिलं नसल्यासारखं आहे, किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी गाईला शेतामध्ये चारायला घेऊन जावं आणि त्याला जी त्याच्या येसनीला, मोरकीला दोरी बांधावी आणि ती दोरीची मर्यादा जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ती गाय ते चारा खाऊ शकते, त्याच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही. म्हणजे अशी दोरी बांधून एका झाडाला, एका खुट्याला त्याला बांधलेलं आहे, असं ते स्वरूप आहे स्वातंत्र्याचं. किंवा मग असं म्हटलं जाते की एका पोल्ट्री फार्मवाल्यांनी स्वातंत्र्य द्यायचं ठरवलं, पण त्या कोंबड्यांना असं वाटलं की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आहे, बंधनाचा अभाव आहे आपला, आता आपण खूप ते आनंद उत्सव साजरा करू लागलो. त्यांना वाटलं की ह्या बंदीखान्यातून आपल्याला मुक्तता मिळेल. पण त्या पोल्ट्री फार्मच्या मालकाने सांगितलं की स्वातंत्र्य याचा अर्थ असं नाही, मी तुम्हाला ह्याच्यातून सोडून देणार नाही, तर तू सोडून दिल्यावर माझा उदरनिर्वाह कसा होईल. आणि म्हणून स्वातंत्र्य हे तुम्हाला एवढं दिलेलं आहे, तुम्ही स्वातंत्र्याचा अर्थ असा समजू नका की तुम्हाला आता मोकळं सोडून देण्यात येईल, तुम्हाला वाटेल तिथं उडता येईल, असं नाही. तुम्ही तर इथंच राहाल. फक्त स्वातंत्र्य एवढंच आहे, तुम्हाला तर कापल्याशिवाय माझं पोट भरणार नाही, कारण तो व्यवसायच माझा आहे, त्याच्यामुळं ते तर करावंच लागेल. फक्त तुम्हाला स्वातंत्र्य एवढं आहे की तुम्हाला कापल्यानंतर कशामध्ये तळावं, तुपात तळावं का तेलात तळावं. जे अशा पद्धतीचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला दिलेलं आहे, असं टीकाकार म्हणतात. जे एकीकडं स्वातंत्र्य दिल्या जाते, पण त्या स्वातंत्र्यावर अशी असंख्य बंधनं घातली जातात. आणि म्हणून रुसोने असं म्हटलं होतं की स्वातंत्र्याचा अर्थ हा म्हणजे असा स्वैराचार नाही. व्यक्ती जेव्हा आईच्या गर्भातून जन्म घेतो, बाहेर पडतो आणि मुक्तीचा श्वास घेतो, तेव्हा बाळ मोठमोठ्याने ओरडत असते, रडते. त्याचा आवाज येतो ना येतो तोच, म्हणजे तो मुक्तीचा श्वास घेते ना घेते तेच. समाजाची बंधनं त्याच्यावर लादायला सुरुवात होतात आणि म्हणून ते समाज बंधनांच्या शृंखलामध्ये जखडल्या जातो. मग समाज त्याच्यावर संस्कार करते, त्याला नाक टोचते, कान टोचते, त्याच्यावर नामकरण सोहळा करते, अमुक टमुक पायात वाळे घालते, हातात कडे घालते. म्हणजे ह्या सगळ्या जशा गोष्टी होतात, तशी समाजाची ही सगळी जी बंधनं आहेत ती व्यक्तीला जखडून टाकतात, असं रुसूने म्हटलेलं आहे. आणि मग शासन, आणि म्हणून मग ही उचित बंधनं कुठली आहेत, मर्यादा ज्या आहेत त्या किती असाव्यात, कुठल्या उचित आहेत, या अनुषंगाने सगळी चर्चा त्यामध्ये आपल्याला करावी लागते. आणि म्हणून संवैधानिक शासनामध्ये या गोष्टी असतात. एखाद्याला अमर्याद स्वातंत्र्य असत नाही. एखाद्याला मी म्हणेल ते राज्य, मी म्हणेल तो कायदा, जिसकी लाटी उसकी भैंस, किंवा मत्स्य न्याय ज्याला आपण म्हणतो, की समुद्रामध्ये मोठा मासा लहान माशानं गिळंकृत करत असतो, खात असतो, त्याला आपण न्याय म्हणायचं का? तर असं होणार नाही, यासाठी ही सगळी शासन व्यवस्था असते. आणि संविधानाचा तिसरं जो मुद्दे आहे, उद्दिष्ट आणि मूल्यांचा संच. संविधान काय असते, तर उद्दिष्ट आणि मूल्यांचा संच आहे. संविधानात उद्दिष्ट व मूल्य ही नमूद केलेली असतात. यावरून संविधान निर्मिती मागील उद्देश स्पष्ट होतो. आपण ही संविधानाची निर्मिती का केली? आपण जर पाहिलं 9 डिसेंबर 1946चा पंडित नेहरूंचा भारतीय संविधान सभेतील पहिलं प्रास्ताविकाचं भाषण, ते संविधान सभेला सांगत होते की आपलं काय उद्दिष्ट आहे संविधान निर्मितीचं. आणि त्यांनी सांगितलं की ही जबाबदारी आपल्यावर एवढी महत्वाची जबाबदारी येऊन पडलेली आहे, आणि म्हणून मी धारदार तलवारीच्या पात्यावर उभं टाकल्याचा अनुभवतो आहे की आपल्याला या संविधानामध्ये म्हणजे 150 वर्षामध्ये विविध विचारधारेच्या राष्ट्रभक्त आंदोलनकर्त्यांनी स्वातंत्र्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्या स्वप्नासाठी बलिदान दिलेलं आहे, मग ते क्रांतिकारक असतील, वेगवेगळ्या विचारधारेची लोक असतील, त्या सगळ्यांचं जे स्वप्न होतं स्वातंत्र्याचं, त्या स्वप्नाचं प्रतिबिंब यामध्ये येऊ घालायचं आहे. आणि आता या राष्ट्राची जी लोकसंख्या आहे 35-40 कोटी, त्या सगळ्या लोकांचं भवितव्य या संविधानावर अवलंबून आहे. आणि म्हणून संविधान सभेवर ही फार महत्वाची जबाबदारी आहे. अशा पद्धतीचा संविधान निर्मिती मागचा उद्देश स्पष्ट करणारं भाषण पंडित नेहरूंनी प्रास्ताविकाचं भाषण म्हणून 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही वाचून पहा, ते अत्यंत महत्वाचं भाषण आहे. संविधान निर्मितीचं उद्दिष्ट ते स्पष्ट करते आहे. आणि भारतीय संविधान हे काही उसनवारीचं गाठोडं नाही, हे ते दाखवून देते आहे की भारतीय संविधानामध्ये जी मूल्य आलेली आहेत, भारतीय संविधान हे जर एक जिवंत दस्तावेज असेल, संविधान म्हणजे जिवंत दस्तावेज जे म्हणतो, त्याचा जिवंतपणा हा त्याला असलेल्या अधिष्ठानातून प्राप्त होतो.
ते जर नुसतं उसनवारीचं गाठोडं असेल तर त्याच्यामध्ये जिवंतपणा येत नसतो. आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ह्या सगळ्या लोकांनी जे काही स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्नपूर्तीमध्ये आजचं शासन जर कुचराई करत असेल तर त्या शासनावर अंकुश ठेवण्याचं काम हे जनतेला करावं लागत असते. आणि म्हणून जनता ही जागरूक असणं अत्यावश्यक आहे. मूल्य संविधान हे उद्दिष्टांचा आणि मूल्यांचा संच आहे. ही सगळी मूल्य जनतेच्या जन आंदोलनामधून आलेली आहेत. म्हणून या अर्थाने आपण संविधान सभेच्या ह्या सगळ्या प्रक्रियेला, जी भारताची संविधान सभा 2 वर्ष 11 म्हणजे 18 दिवस चालली, तर तेवढाच काळ संविधान सभेचा आहे असं नाही. तर या देशामध्ये 150 वर्षामध्ये जेवढ्या काही सभा झाल्या, त्या सभांमध्ये जे काही विचार मांडले, त्या सगळ्या विचाराचं प्रतिबिंब यामध्ये आलं पाहिजे, ही ती मागची भूमिका आहे. म्हणून या अर्थाने संविधान सभा ह्या जन आंदोलनातून चाललेल्या सगळ्या सभा आहेत असं तो आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे जगातील सर्वात जुन्या संविधानांपैकी एक असलेल्या अमेरिकन संविधानात त्याच्या निर्मितीमागील उद्देश घोषित केलेला आहे व संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित करावा, देशांतर्गत शांतता आणि कायद्याचे संरक्षण द्यावे, सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे, आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे, यासाठी हे संविधान अस्तित्वात आले आहे असं त्यांनी संविधानाचा उद्देश त्याच्यामध्ये अमेरिकन संविधानाच्या दिलेला आहे. आपल्या संविधानाची उद्देश पत्रिका सुद्धा आहे. आपल्याला काय काय करायचं आहे, कशा पद्धतीचं राज्य निर्माण करायचं आहे, हीच ती निर्देशित करत असते. अशाच प्रकारच्या उद्दिष्टाने भारतीय संविधानाचा ही पाया रचलेला आहे. आम्ही भारताचे लोक, इथून आपल्या भारतीय संविधानाची सुरुवात आहे. समाजवादी, सार्वभौम, प्रजासत्ताक, गणराज्य. ऐका नाही, संविधानाची उद्देश पत्रिका तुम्ही नेहमी शाळेमध्ये तुम्हाला अलीकडे वधून घेतली जाते आहे. ती का? तर आपल्याला संविधानाचा उद्देश माहीत असला पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणतो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याची स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्रदान करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता वृद्धिंगत करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, अशी आपल्या संविधानाची उद्देश पत्रिका आहे. आणि ही राष्ट्रगीतासोबत मला प्रार्थनेमध्ये मागच्या 10 वर्ष वधून घेतलेली आहे. आणि म्हणून ही आम्हाला माहीत असली पाहिजे, ही आपल्या संविधानाची उद्देश पत्रिका आहे, हे आपल्या संविधानाचं मूल्य आहे, जसं अमेरिकन संविधानाचं मूल्य आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जगातील बहुतांश संविधान लिखित स्वरूपात आहेत. एकच लिखित दस्तावेज वरील 3ही घटक समाविष्ट केलेली असतात एकाच दस्तावेजामध्ये. सामान्यतः संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या विशिष्ट गटातील दोष आणि सलोखा चर्चेअंती संविधानाची निर्मिती होते. आपल्या संविधान सभेमध्ये सुद्धा अनेक सूचना आलेल्या होत्या, अनेक डिबेट झाल्या आणि त्या चर्चेअंती आपण संविधानाला स्वीकृती दिलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपण जोपर्यंत हे समजून घेत नाही तोपर्यंत शासन, संवैधानिक शासन काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही. संविधान निर्माण झाले तसेच भारतातील घटना समितीने भारतीय संविधानाची निर्मिती केली. काही देशामध्ये संविधान अलिखित आहे. आता इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे. ते लिखित स्वरूपामध्ये नाही, कारण आणि मग तरी सुद्धा ते सरकार चालूच आहे आणि तीच शासन पद्धती आपण स्वीकारलेली आहे, संसदीय शासन पद्धती. अलिखित संविधानात काही भाग लिखित स्वरूपात असतात, तर काही भाग हे प्रथा, परंपरा, पायंडे, संकेतानुसार पाळले जातात. अर्थात ते एकाच दस्तावेजात लिहिलेले नसतात. मग इंग्लंडचा राजा, राणी, प्रधानमंत्री नियुक्त केलेल्या
नियुक्त करण्याचा अधिकार आहे किंवा ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती प्रधानमंत्री म्हणून केली जाते. अशी सगळी संकेत आहेत तिथं आणि त्या पद्धतीने ते चालते. आता संविधानवाद काय आहे? संविधानवाद ही एक विचार प्रणाली आहे. आपण जेव्हा संविधान या लिखित दस्तावेजाला जिवंत दस्तावेज म्हणतो, तो जिवंत असण्याचं कारण संविधानवाद आहे. कारण संविधान म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे, शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानवादाची सुरुवात 17व्या शतकामध्ये जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक करार सिद्धांतातून झालेली आहे. आणि आपण मागच्या प्रकरणामध्ये सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी अभ्यासलेली आहे. जॉन लॉक हा उदारमतवादाचा जनक आहे आणि त्यांनी या सामाजिक करार सिद्धांतामध्ये हा विचार मांडलेला आहे की त्याच्या विचारानुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही आणि जर त्या गोष्टी शासनाने केल्या तर लोकांना ते शासन बदलण्याचा अधिकार असतो. असा दुहेरी करार जॉन लॉकने सांगितला जो संविधानवादाचा बेस आहे. जॉन लॉक यापूर्वी 1215 मध्ये मॅग्ना चार्टा व 1679 मध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यांवर बंधने घातलेली होती. या दोन्हीही प्रयत्नातून शासनाच्या नव्हे तर त्या काळात सत्ता ही प्रामुख्याने राजाच्या हातात होती. ज्यावेळेस सत्ता विभाजनातून शासनाचे 3 विभाग निर्माण झाले त्यावेळेस शासनावर नियंत्रण आणण्याची कल्पना पुढे आली. हाच आधुनिक काळातील संविधानवाद होय. आधुनिक संविधानवाद प्रथम अमेरिकेत आला आणि मग अमेरिकन संविधानातून मांडला गेला आणि अमेरिकन संविधानाच्या पहिल्या 10 दुरुस्त्या एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स असे संबोधले जाते. यातूनच शासनावर नियंत्रण आणले गेले. उदाहरणार्थ प्रथम संविधान दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने घालण्यास मजाव केला गेला. भारतातही संविधानाने व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यास शासनास मजाव केलेला आहे. शासनाच्या अधिकारावर नियंत्रण आणण्याची ही काही उदाहरणे आहेत. भारतीय संविधानाने नागरिकांना कोणकोणते मूलभूत हक्क दिलेले आहेत ते तुम्ही मागच्या वर्षीच्या अभ्यासामध्ये अभ्यासलेला आहे. लिखित संविधान असलेल्या देशामध्ये काय होते तर लिखित स्वरूपामध्ये काही हक्क दिलेली असतात. जशी की आपल्याला 6 मूलभूत हक्क दिलेली आहेत. आलं का लक्षात? धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलला आपण प्रतिसाद देत आहात. नव्याने आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.